ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील केम हॉस्पिटलमध्ये 25 वर्षीय रुग्णानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येतोय। सकाळी 11च्या सुमारास रुग्णानं गळफास घेतल्याची माहिती आहे। केम हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येतोय। तर मृत व्यक्तीला हॉस्पिटलमधील कुणीतरी आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। केम हॉस्पिटल येथे आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। जवळपास डिस्चार्जला आलेल्या एका रुग्णांनी आज सकाळी आहे ते आपला गळफास त्यांनी आपल्याच वॉर्डमध्ये आहे तो लावलेला आहे आणि या प्रकरणानंतर त्याचे कुटुंबीय आहेत त्यांना सगळ्यांना या जे गळफास लावून घेतला त्या संदर्भात जो संशय आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि या संशयाबद्दल ते आता भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये आज दुपारपासून आलेले आहेत। या भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये ते दुपारपासून या संदर्भात तक्रार करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत जो गुन्हा आहे तो काही मात्र ह्याच्यावरती दाखल झालेला नाहीये। सध्या आपण पाहतोय की भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये हे त्यांचे कुटुंबीय आहेत। काय एक प्रकरण झालेलं होतं, क्या एक हुआ था, डॉक्टर ने क्या बोला था और कौन था जिसने गलफास किया? गलफास किया हुआ मेरा लड़का था। वो एडमिट था, कम से कम 1 महीने से एडमिट था। तो उसका रिकवरी भी हो रहा था। डॉक्टर को भी पूछा मैंने कि 5-6 हफ्ते में ठीक हो जाएगा, इतना वो नहीं है, नॉर्मल है बोला उन्होंने। तो परसों आने के बाद मैंने कल्पना मैम से भी पूछा कि कल्पना मैम इसका कैसा है, बढ़ रहा है या घट रहा है, कैसा हो रहा है इसका, बोला तो उन्होंने बोला इस बारे में सुबह बात करो।